मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो? गरुड पुराण काय सांगते? मृत्यूनंतर आत्मा लगेच निघून जातो का? की काही दिवस आपल्या घरातच राहतो? गरुड पुराणात याबद्दल काही उल्लेख आढळतात. त्यामुळे अनेकांच्या मनात आजही उत्सुकता निर्माण होते. खरंच आत्मा 13 दिवस घरात राहतो का? आज आपण या विषयामागील धार्मिक मान्यता आणि त्यामागील अर्थ जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मृत्यू हा प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा एक भाग आहे. हिंदू धर्मातील विविध ग्रंथांमध्ये मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आढळते. त्यापैकी गरुड पुराणात आत्मा, कर्म आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल अनेक धार्मिक कथा आणि तत्वज्ञान सांगितले आहे. तथापि वेगवेगळ्या परंपरा आणि संप्रदायामध्ये याबाबतची मते भिन्न असू शकतात. आत्मा 13 दिवस घरात राहतो का? लोकमान्यतेनुसार आणि काही धार्मिक परंपरानुसार मृत्यूनंतर आत्मा काही काळ आपल्या घराजवळ किंवा कुटुंबाशी संबंधित ठिकाणी राहू शकतो, अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे अनेक कुटुंबामध्ये 10वा, 12वा किंवा 13वा दिवस यासारखे विधी केले जातात. मात्र हे सर्व धार्मिक श्रद्धावर आधारित आहे. गरुड पुराणातील उल्लेख. गरुड पुराणात आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी कर्म, श्राद्ध आणि धार्मिक विधीचे महत्त्व सांगितले आहे. या वर्णनाचा मुख्य उद्देश सत्कर्म, धर्मपालन आणि जीवनातील नैतिकतेवर भर देणे हा आहे. 13व्या दिवसाचे महत्त्व. अनेक हिंदू परंपरांमध्ये 13वा दिवस हा कुटुंबासाठी शोकातून पुढे जाण्याचा आणि दिवंगत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस मानला जातो. प्रदेश आणि परंपरेनुसार विधीमध्ये फरक असू शकतो. श्राद्ध आणि पिंडदान. श्राद्ध आणि पिंडदान हे दिवंगत व्यक्तीच्या स्मरणार्थ केले जाणारे धार्मिक विधी आहेत. अनेक कुटुंबे हे विधी श्रद्धेने करतात. आत्मा घरात असल्याचे काही लोकमान्य संकेत. काही लोकमान्यतामध्ये असे म्हटले जाते की दिवंगत व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसणे, त्याची सतत आठवण येणे, त्याच्या आवडीच्या वस्तू पाहून भावनिक होणे. मात्र यामागे मानसिक आणि भावनिक कारणेही असू शकतात. विज्ञान काय सांगते? आजपर्यंत आत्मा मृत्यूनंतर घरात राहतो याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. मृत्यूनंतर कुटुंबियांना दिवंगत व्यक्तीची आठवण येते, स्वप्ने पडणे किंवा त्याची उपस्थिती जाणवल्यासारखे वाटणे हे दुःख आणि भावनिक प्रक्रियेचा भाग असू शकते. गरुड पुराणाचा खरा संदेश. गरुड पुराणाचा उद्देश भीती निर्माण करणे नाही. तो सांगतो चांगले कर्म करा, सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारा, आई वडील आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा, इतरांना मदत करा, ईश्वराचे स्मरण करत जीवन जगा. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल विविध धार्मिक मते आहेत. त्यामुळे कोणतीही एक लोकमान्यता अंतिम सत्य आहे असे मानणे योग्य नाही. श्रद्धा, परंपरा आणि वैयक्तिक विश्वास याचा आदर करत विवेकाने विचार करणे महत्त्वाचे आहे. मग मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो याचे निश्चित उत्तर कोणाकडेही नाही. धार्मिक परंपरांमध्ये विविध श्रद्धा आढळतात, तर विज्ञानाने त्याची पुष्टी केलेली नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, माणूस आपल्या चांगल्या कर्मामुळे आणि सुंदर आठवणीमुळे आपल्या प्रियजनांच्या मनात कायम जिवंत राहतो. तुमच्या भागात मृत्यूनंतर कोणती परंपरा पाळली जाते? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा धार्मिक, आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.